अमरावतीमध्ये पर्यावरण प्रेमी निलेश कांचनपुरे यांनी नेहरू मैदानी गणपती बाप्पाचा आगळा वेगळा स्टॉल लावला आहे। या ठिकाणी विदर्भातल्या मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करून ती विक्रीसाठी उपलब्ध आहे। पर्यावरणाचा समतोल बिघडू नये यासाठी हा उपक्रम करण्यात आला आहे। गणेश मूर्ती खरेदी करताना एक वृक्ष आणि मातीची कुंडी सुद्धा भेट दिली जात आहे। गणपती बाप्पा मोरया। सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम आम्ही गणेश भक्तांना आवाहन करणार की मातीचे पर्यावरणपूरक गणपती स्थापन करा व त्यासोबतच गणेश उत्सवातून वृक्ष संवर्धन ही संकल्पना साकार करा। आता जे निसर्गाचे विध्वंसक रूप आपण पाहून राहिलेलो आहे व निसर्गाची जी हानी झाली आहे ते कुठंतरी आपणच त्याला कारणीभूत आहोत, म्हणून त्याकरिता आपण गणेश उत्सवातून वृक्ष संवर्धन करूया या संकल्पनेतून आमची संस्था मातीची मूर्ती व मातीच्या मूर्तीसोबत एक झाड एक कुंडी आम्ही घेऊन आलेलो आहे, जेणेकरून 10 दिवस विधिवत पूजा केल्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्यानंतर आपल्या घरच्या पाहुण्यांचं विसर्जन आपण घरी टपात करून व त्याची माती झाल्यानंतर त्या मातीमध्ये झाड लागल्यावर आपण 12ही महिने गणपतीची पूजा करू शकतो। या अनुषंगाने आम्ही झाड व कुंडी गणेश भक्तांना देत आहोत। गणेश भक्तांची नाळ ही वृक्षासोबत निसर्गासोबत बांधिलकी व्हावी याकरता हा छोटेखानी उपक्रम आम्ही चालू केला आहे। सर्वांना आमचे आव्हान राहील की बा अतोनात ऑक्सिजन देणारे झाड आपण जर गणेश उत्सवातून लावले, धार्मिकतेने झाडं जगवले तरच भविष्याला आपल्याला त्याचा फायदा होईल। या संकल्पनेतून आमचे सर्वांना आव्हान राहील की बा मातीच्या मूर्तीसोबत एक झाड जरूर लावावे। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।